नमस्कार. शहादा शहरात कोयता चाकू हल्ला. पूर्व वैमनस्यातून शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला. शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी हॉटेल परिसरात कोयता व चाकूने झालेल्या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्वीच्या वादाच्या राग मनात धरून दोन तरुणांनी शेतकऱ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची गंभीर घटना दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 4 वाजता घडली. या प्रकरणी जयवंत अशोक पाटील वय 51, व्यवसाय शेती, राहणार शंकर विहार फेज 2 शहादा यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार विजय उद्धव भामरे व सार्थक विजय भामरे दोघे राहणार रमकुबाई नगर शहादा यांनी सार्वजनिक रस्त्यावर पटेल रेसिडेन्सी हॉटेल समोर पाटील यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवडला व कोयत्याने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवताना पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली. तसेच मारहाणीत त्यांच्या ओठ, नाक व गळ्यावर जखमा झाल्या. या घटनेप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 109, 115(2), 352 तसेच शस्त्र अधिनियम कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा क्रमांक 81/2026 असून तो दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 10:56 नोंदवण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास सदर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दाखल केला असून तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपी विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळाची पोलीस प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली असून आज दुपारी नंदुरबार येथील फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून त्यांचा शोध ठिकठिकाणी सुरू आहे.